सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। नमो अर्हन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयरीयाणं नमो वज्रायाणं नमो मोये सवसाहुणम्। जय बोलिए अनंत आनंद सिद्ध परमेष्टि भगवान की जय। पंच परमेष्टि भगवान की जय। जिनवाणी माता की जय। सिद्धांत शास्त्र की जय। आचार्य भगवान कुंद देव विरचित प्रवचनसार जीवन स्वातंत्र्याची कला ही मराठी टीका परमपूज्य आरिका शुद्धम श्री माताजींनी लिहिलेली, त्याचा आपण स्वाध्याय करतोय। मंगलाचरण। ईस सुरासुर मनुसिंद वंदिदं दोदगायिकममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मसकतारम् से पुनतीर्थयरे ससंवसिद्धे विशुद्धस्वभावे समनेयणानदंसन चरित तव वीर्या यारे ते संवे समगं पत्तेगमेव पत्तेगम् वन्दामि न्यवठन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तहणमोगणहराणम् अज्झावयवगाणं साहुनं चेदि सवेसिं तेसिं विशुद्धदंसन नाणपहाणा समं समासेच उपसंपयामि समं जतो निर्वाण संपत्ति। जय आचार्य भगवान कुंद देव भगवान की जय। परमागम श्री प्रवचनसार जी की जय। काल आपण 32वी गाथा पाहत होतो। सांगितलं की ज्ञानी सर्व विश्वाला जाणत असताना सुद्धा सर्व विश्वापासून अत्यंत वेगळा आहे, भिन्न आहे। म्हणजे सर्व पदार्थांना सर्व बाजूंनी संपूर्ण रूपाने जाणून सुद्धा त्याला ग्रहण करीत नाहीत, सोडत नाहीत आणि त्यानुसार परिणमन देखील करत नाहीत। तर अशा पद्धतीने ज्ञानी अत्यंत भिन्न आहेत, हे आपण 32व्या गाथेमध्ये पाहत होतो। पेज नंबर 196, गाथा नंबर 32। गाथा घेऊयात आपण। नदीनेव न मुञ्चति न परं परिणमति
पेच्छदि समंत दोषो जानदि संवम निरवशेषम घेनदिनेव न मुञ्चदि न परं परिणमदि केवली भगवं पेच्छदि समंत दोषो जानदि संवनिरवशेषम। अन्वय अर्थ काय होता याच्यामध्ये? केवली भगवम म्हणजे केवली भगवान, परम अर्थात पर आला, नेव घेन्नदी ग्रहण करीत नाहीत, न मुंचदी सोडत ही नाहीत, आणि न परिणमदी म्हणजे पररूपाने परिणमत देखील नाहीत. सो ते केवली निरवशेषम संवम निरवशेष रूपाने सर्वाला, समंतदो सर्व आत्मप्रदेशातून, पेच्छदी पाहतात, व जानदी जाणतात. मग अशा पद्धतीने केवली भगवान संपूर्ण पदार्थांना सर्व बाजूंनी संपूर्ण रूपाने जाणतात, पाहतात, परंतु त्यांना ग्रहण करीत नाहीत, सोडत नाहीत आणि पररूपाने परिणमही करत नाहीत. आपण बघितलं की प्रत्येक द्रव्य काय करतंय? स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल व स्वभाव रूपाने आहे. ते परद्रव्य, परक्षेत्र, परकाल आणि परभाव रूप कधीही होत नाही. परद्रव्याचे ग्रहण करीत नाही. मग ग्रहण जर करत नाही तर मग काय? सोडण्याचा पण विषय येत नाही. आणि परद्रव्याला संपूर्ण रूपाने जाणून सुद्धा परद्रव्यामध्ये तन्मय होत नाही. हे आपण काल बघितलं होतं. पेज नंबर 200 ते चालू होतं आपलं की सब सधे एक सधे सब सधे सब साधे सब जाय. म्हणजे सांगितलं होतं की एकावर जर दृष्टी ठेवली तर सर्व काही प्राप्त होतं. असंच कोण म्हणायचे? परमपूज्य आचार्य समंतभद्र महाराज हे नेहमी म्हणायचे की एक सदे सब सधे सब साधे सब जाय. एकावर जर दृष्टी ठेवली तर सर्व प्राप्त होते, पण अनेकावर दृष्टी ठेवली तर एकही अर्थात काहीही मिळत नाही. मग ज्याप्रमाणे बघितलं आपण हे उदाहरण देखील रिपीट करूया. ज्याप्रमाणे यात्रेला जाताना सर्व महिलांनी परस्परामध्ये विचार केला की रेल्वेमध्ये चढताना उतरताना सर्वांनी आपापल्या सामानावर नजर ठेवायची, आपापले सामान सांभाळायचे. या दृष्टीने सगळ्यांचे सामान सांभाळले जाईल. जर दुसऱ्यांचे सामान सांभाळू लागलो व आपले सामान सांभाळले नाही तर कुणाचेही सामान सांभाळले जाणार नाही. त्याचप्रमाणे आपापल्या न्यायक स्वभावाला सांभाळले तर सर्व सुरक्षित राहील. सर्वांकडे दृष्टी आहे पण स्वतःकडे दृष्टी नाही तर कुणाचीच सुरक्षितता राहणार नाही. सर्वजण स्वतःला सांभाळू लागले तर सर्व विश्व सुरक्षित आहे. स्वतःला सांभाळणे हेच धर्माचे मूळ आहे. हीच स्वतंत्र जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे. एक निज न्यायक भावाला सर्वजण आपल्यामध्ये प्रगट करतील तर सर्वांचा उद्धार होईल. या जगात कोणीही आमचे रक्षण करणार नाही. भगवंतांसारखे काम करणे जमले नाही
तरी निदान त्यांची काम करण्याची शैली तर आपण समजून घेऊया. केवली भगवान काय करतात? कोणालाही ग्रहण करीत नाहीत, कोणालाही सोडत नाहीत आणि अन्य रूपाने परिणमन देखील करीत नाहीत. तरी सुद्धा सर्वांना जाणतायत व पाहतायत. त्यांच्या ज्ञानाचा विषय सर्व विश्व आहे. मग याचप्रमाणे आम्ही सुद्धा कोणालाही ग्रहण करीत नाही, कोणालाही सोडत नाही, अन्य रूपाने परिणमत नाही. तरी सुद्धा जेवढी वर्तमान ज्ञानामध्ये योग्यता आहे तदनुसार जाणत आहोत. मग सांगितलं ज्ञानीची पदार्थाबरोबर ज्ञेय न्यायक संबंधाने परस्पर प्रवृत्ती होत असतानाही परद्रव्याचे ग्रहण, त्याग व पररूपाने परिणमनाचा अभाव असल्यामुळे अत्यंत विविक्तपणा आहे, भिन्नपणा आहे. 32 क्रमांक गाथेचा अर्थ 3 प्रकारे केला आहे. ही जी आपण आता गाथा बघितली त्याचा अर्थ 3 प्रकारे केलेला आहे. आता पहिला अर्थ पाहूयात. जीवामध्ये त्यागोपादान शून्यत्व नावाची शक्ती असल्यामुळे केवली भगवान परद्रव्याचे ग्रहण, त्याग व परिणमन करीत नाहीत. जे सांगितले ना 47 शक्ती, त्या 47 शक्तीपैकी ही आहे त्यागोपादान शून्यत्व नावाची शक्ती. तर त्याच्यामध्ये काय होतं? परद्रव्याचं ग्रहण, त्याग आणि तदनुसार परिणमन होत नाही अन्य द्रव्यानुसार. ते केवळ ज्ञान रूपाने परिणमित होऊन सर्व आत्मप्रदेशातून निशेष रूपाने संपूर्ण आत्म्याचे आत्म्याद्वारे संचेतन करतात. मग या प्रथम अर्थाचा खुलासा आपण ह्याच्या अगोदर बघितला. हा सगळा हे जे आपण बघितलं होतं की केवली जे भगवान आहेत ते काय करतायत? ग्रहण आणि त्यागाच्या विकल्पाने रहित आहेत. त्यामुळं ते अन्याला ग्रहण करणारे नाहीत, त्या सोडणारे नाहीत आणि अन्य द्रव्यानुसार परिणमणारेही नाहीत. मग ते कोणतं शक्ती सांगितली? त्यागोपादान शून्यत्व शक्ती. ह्या शक्तीमुळे. ठीक. मग परत काय सांगितलं? अज्ञानी जीव त्यागोपादान शून्यत्व शक्तीला न जाणता रागाच्या उदयाने परपदार्थांचा संग्रह करण्याचा भाव करतो. काय होतंय? आपण ह्या शक्तीला नाही जाणत आणि काय करतो? जे रागाचा उदय येतो त्यावेळेस काय करतो? परपदार्थांचा संग्रह करण्याचा भाव करतो. आणि द्वेष भावाला तर काय होतं? सोडण्याचे भाव करतो. मोहाच्या उदयाने पररूपाने परिणमण्याचे भाव करतो. हा मोहाचा 3 प्रकारे विस्तार आहे. राग, द्वेष, मोहामुळेच ग्रहण, त्याग व परिणमन होते. भगवंतांनी या राग, द्वेष, मोहाचा नाश केला आहे म्हणून ते परद्रव्याचे ग्रहण, त्याग व पररूप परिणमन करीत नाहीत. केवळ उत्तम मण्याप्रमाणे निष्क्रिय होऊन स्वतःमध्ये लीन आहेत. अशा पद्धतीने पहिला अर्थ सांगितला ह्या गाथेचा. दुसरा अर्थ काय सांगितला? म्हणजे पहिला अर्थ आपण डिटेलमध्ये मागे बघितलेलाच होता काल. आता इथे दुसरा अर्थ सांगतायत. केवली भगवंतांच्या ठिकाणी ज्ञप्ती परिवर्तनाचा अभाव झाल्यामुळे एका ज्ञेयाला सोडून अन्य ज्ञेयाला ग्रहण करीत नाहीत. अन्य ज्ञेयाकार रूपाने परिणमन करीत नाहीत. सर्व द्रव्यांना सर्व बाजूंनी निशेष रूपाने जाणतात व पाहतात. एका ज्ञेयाला सोडून दुसऱ्या ज्ञेयाला ग्रहण करणे यास ज्ञप्ती परिवर्तन म्हणतात. मग इथं ज्ञप्ती परिवर्तनाचा अभाव झाल्यामुळे सांगितलं. मग काय सांगितलं की एका ज्ञेयाला सोडून दुसऱ्या ज्ञेयाला ग्रहण करणे म्हणजे चित्त सोडणं आणि ग्रहण करणं हे दोन्ही क्रिया झाल्या. मग ह्या क्रिया अशा होत नाहीत केवलींच्या ठिकाणी. सोडणं पण नाही होत आणि ग्रहण करणं पण, ह्या दोन्ही क्रिया होत नाहीत.
मग अल्पज्ञ जीव एका वेळी सर्व पदार्थांना जाणू शकत नाही. आपण छद्मस्थ आहोत, अल्पज्ञ आहोत. आपण एका वेळी सर्व पदार्थांना जाणू शकतो का? नाही. मग त्यामुळे त्यामध्ये सतत ज्ञप्ती परिवर्तन रूप क्रिया चालू असते. एका ज्ञेय पदार्थाला जाणून झाले की लगेच दुसऱ्या पदार्थाला जाणण्याची इच्छा होते. म्हणून पूर्वज्ञेय पदार्थाला सोडून दुसऱ्या ज्ञेय पदार्थाला जाणायला जातो. पुन्हा त्याला जाणल्यानंतर तिसऱ्या ज्ञेय पदार्थाला जाणण्याची इच्छा होते. मग पुन्हा त्याला जाणल्यानंतर अन्य ज्ञेय पदार्थाला जाणण्याची इच्छा होते. अशा प्रकारे जाणण्याची आकुलता निरंतर वाढतच जाते. छद्मस्थांची परपदार्थासंबंधी जिज्ञासा शांत होत नाही. कारण विश्वामध्ये अनंत पदार्थ आहेत व अल्पज्ञ जीव एका वेळी एकाच विषयाला जाणू शकतो. जाणून घेण्याची आकुलता निरंतर वृद्धिंगत होत असल्याची प्रत्येक क्षेत्रामध्ये दिसून येते. कोणी विद्यार्थी 10वी उत्तम रीतीने पास झाल्यावर 12वी सायन्स शिकण्याची इच्छा करतो. त्यामध्ये यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्यावर पुढे MBBS, त्यानंतर पुढे MD, पुन्हा एखाद्या विषयात स्पेशालिस्ट आदी होण्याची इच्छा होते. मग अशा रीतीने विज्ञानाविषयी जिज्ञासेची मालिका चालूच राहते. केवळ ज्ञानी मात्र खरे परिपूर्ण वैज्ञानिक आहेत. ते एका समयात संपूर्ण विश्वातील ज्ञेय पदार्थांना जाणतायत. त्यामुळे त्यांना कोणत्याही विषयाची जिज्ञासा राहत नाही, जाणण्याची इच्छा राहत नाही. कारण एका समयातच संपूर्ण विश्वातील सर्व पदार्थांना सर्व बाजूंनी जाणलेलं आहे, जाणलं जात आहे. मग अजून काय जाणायची इच्छा राहतच नाही. कोणी जीव धर्ममार्गामध्ये पदार्पण करतो तेव्हाही जाणून घेण्याची जिज्ञासा वाढत जाते. मग सर्वप्रथम प्रवेशिका, छडाला इत्यादी छोटे ग्रंथ शिकण्याची इच्छा करतो. ते शिकल्यावर द्रव्यसंग्रह, तत्वार्थसूत्र इत्यादी ग्रंथ आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. मग त्यानंतर पुन्हा सर्वार्थसिद्धी, पंचास्तिकाय, प्रवचनसार इत्यादी ग्रंथांमध्ये प्रावीण्य मिळवण्याची इच्छा करतो. त्यानंतर पुन्हा जीवकांड, कर्मकांड, लब्धिसार इत्यादी कठीण ग्रंथ समजून घेण्याची इच्छा करतो. त्यानंतर पुन्हा अष्टसहस्त्री, प्रमेय कमलमार्तंड, तत्वार्थ श्लोकवार्ती इत्यादी न्याय ग्रंथांचा अभ्यास करण्याची अभिलाषा करतो. पुन्हा षट्खंडागमादी महान सिद्धांत ग्रंथांची जिज्ञासा वृद्धिंगत होते. मग जसजशी जिज्ञासेची पूर्ती होईल तसतशी जिज्ञासारूपी आग वाढतच जाते. कोणी म्हणेल तर मग काय धर्मग्रंथांचा अभ्यास करणं चुकीचं आहे? नाही. खालच्या सविकल्प भूमिकेमध्ये धर्मग्रंथांचा अभ्यास करणे चुकीचे नाही. आपले मूळ प्रयोजन न विसरता धर्मग्रंथांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. शास्त्र स्वाध्याय केवळ क्षयोक्षमिक ज्ञान वाढवण्यासाठी नाही, पंडितपणा प्राप्त करण्यासाठी नाही, केवळ जिज्ञासापूर्तीसाठी अथवा यश, ख्याती, पूजा, लाभासाठी करायचा नाही. मग शास्त्र स्वाध्याय कशासाठी करायचा? तर वस्तू स्वरूपाचा निर्णय करण्यासाठी. कशासाठी? वस्तू स्वरूपाचा निर्णय करण्यासाठी, स्वपरामध्ये भेदविज्ञान करण्यासाठी, स्वपरामध्ये भेदविज्ञान करण्यासाठी, परिणामांच्या विशुद्धीसाठी, आत्मानुभवासाठी, परिणामांच्या विशुद्धीसाठी, आत्मानुभवासाठी, कर्मनिर्जरेसाठी, कषायांच्या उपशमासाठी, शाश्वत सुख प्राप्त करण्यासाठी स्वाध्याय 1
प्राथमिक उपाय आहे. काय आहे? फर्स्ट एड, प्राथमिक उपाय. कशासाठी? शाश्वत सुख प्राप्त करण्यासाठी. आणि आता आपण बाकी सगळं बघितलं की वस्तू स्वरूपाचा यथार्थ निर्णय करण्यासाठी, स्वपरामध्ये भेदविज्ञान करण्यासाठी, परिणामांच्या विशुद्धीसाठी, आत्मानुभवासाठी, कर्मनिर्जरेसाठी. मग सविकल्प भूमिकेमध्ये अशुभ ध्यानापासून वाचण्यासाठी व शुद्धोपयोगामध्ये जाण्यासाठी स्वाध्याय हे कर्तव्य आहे. चामुंडराय विरचित चारित्रसार ग्रंथामध्ये सुद्धा स्वाध्यायाचे अनेक प्रयोजन सांगितले आहेत. ते याप्रमाणे: मिथो अयम स्वाध्यायः प्रज्ञातिशयः प्रशस्ताध्यवसायः प्रवचनस्थितिः संशयोच्छेदः परवादी शंकाभावः प्रभावना परम संवेगः तपोवृद्धि अतिचारविशुद्धिः कषायेन्द्रियजय इत्येमेव माद्यर्थम स्वाध्यायोनुष्ठेयः. सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टींसाठी स्वाध्याय केला पाहिजे. शास्त्र स्वाध्यायाद्वारे यातील किती प्रयोजने मी सिद्ध केली हे स्वाध्यायी लोकांनी स्वतःमध्ये तपासून पाहिले पाहिजे. ह्यातले आपले कोणते कोणते प्रयोजन झाले सिद्ध हे आपण आपल्याला जज केलं पाहिजे की बाबा माझं झालंय का, स्वपरामध्ये भेदविज्ञान करतोय का, मी वस्तू स्वरूपाचा निर्णय झालाय का. अशा पद्धतीने आपण स्वतःला जज केलं पाहिजे. मग प्रथम आपणच आपले परीक्षण करणे ही खरी आत्मविकासाची पायरी आहे. आत्मकल्याण हा शास्त्र स्वाध्यायाचा मुख्य उद्देश आहे. शास्त्र वाचून ज्ञानाचे ओझे वाढवायचे नाही. प्रयोजन न साधता ग्रंथ वाचले तर ग्रंथसुद्धा ग्रंथ अर्थात परिग्रह ठरतील. प्रयोजन न साधता नुसतं ग्रंथ वाचले ज्ञानाचं ओझं होईल, ते सुद्धा परिग्रह होईल असं सांगतात आचार्य. कोणत्याही कार्यामागचे लक्ष विसरलो तर कार्यसिद्धी होत नाही. स्वाध्याय, पूजा, व्रतानुष्ठान इत्यादींचे लक्ष एक आत्मानुभवच आहे. म्हणून आत्म्याकडे लक्ष ठेवून हे केले तर ते सार्थक होतील, त्याचे योग्य फळ मिळेल. एकदा एक काळी मिरी दोऱ्याला बांधून पिंपळाच्या झाडावर अडकवीत गुरु द्रोणाचार्यांनी कौरव पांडवादी सर्व शिष्यांना सांगितले, तुम्ही आपल्या बाणांनी ही मिरी खाली पाडा. नंतर क्रमाने प्रत्येक शिष्याला बाणाद्वारे खाली पाडण्याची आज्ञा दिली. त्याचबरोबर बाण सोडण्यापूर्वी प्रत्येक शिष्याला विचारत होते, तुम्हाला या वृक्षाला काळ्या मिरीशिवाय आणखीन काय काय दिसते. बहुतेक सर्व शिष्यांचे समान उत्तर होते, झाड, बुंदा, फांद्या, डहाळ्या, पाने व पिंपळ. त्या शिष्यांपैकी एक जण सुद्धा लक्ष भेदू शकला नाही. तेव्हा अर्जुनाला लक्ष भेदण्यासाठी आदेश दिला आणि त्याला सुद्धा विचारले की हे अर्जुना, तुला काळ्या मिरीशिवाय आणखीन काय काय दिसते. अर्जुनाचे लक्ष काळ्या मिरीकडेच होते. तिकडेच तोंड करून त्याने म्हटले, गुरुदेव, इथे काळ्या मिरीशिवाय दुसरे काहीही नाही. मला तुम्ही सुद्धा दिसत नाही. मला माझे स्वतःचे अस्तित्व सुद्धा माहिती नाही. गुरुदेवांच्या संकेतावर बाण सुटला आणि तो काळी मिरी घेऊन खाली पडला. गुरुदेव अर्जुनाला शाबासकी देऊन अनुत्तीर्ण शिष्यांना म्हणाले, आपल्या लक्षाला सोडून जो दुसरीकडे दृष्टिपात करतो तो सफल होत नाही.
तुम्ही मिरीला न पाहता झाड, बुंधा, फांद्या, डहाळ्या, पाने पाहिली म्हणून तुम्ही त्यालाच भेदू शकला. जर अर्जुनाप्रमाणेच तुमचे लक्ष काळी मिरी असते तर तुम्ही सुद्धा काळ्या मिरीला भेदण्यासाठी समर्थ झाला असता. त्याचप्रमाणे अज्ञानी जीव अर्थात मी आत्मज्ञानाला लक्ष न बनविता स्वाध्याय, पूजा, व्रतादिकांना आपले लक्ष करतो. म्हणून केवळ स्वाध्यायादिकच करू शकतो आणि आत्मज्ञानापासून वंचित राहतो. प्रत्येक शुभक्रियेचे लक्ष आत्मा बनविले तर प्रत्येक क्रियेत आत्म्याचे दर्शन होईल. स्वाध्याय करताना आत्मा दिसेल, पूजेमध्ये आत्मा दिसेल, ध्यानामध्ये, व्रतादिकांच्या आचरणामध्ये केवळ आत्माच दिसेल. केवलींच्या ठिकाणी ज्ञप्ती परिवर्तनाचा अभाव. छद्मस्त जीवांमध्ये ज्ञप्ती परिवर्तन रूप क्रिया सतत चालू आहे. केवली भगवंतांच्या ठिकाणी ही ज्ञप्ती परिवर्तन रूप क्रिया विराम पावली आहे, अर्थात अभाव आहे. कारण त्यांनी प्रत्यक्ष केवळ ज्ञानाच्या द्वारे लोकालोकातील सर्व द्रव्य, त्यांचे गुण व त्यांच्या त्रिकालवर्ती पर्यायांना एका समयात युगपत प्रत्यक्ष जाणले आहे. त्यामुळे एका ज्ञेय पदार्थाला सोडून दुसऱ्या ज्ञेय पदार्थाला ग्रहण करण्याचे कारणच उरले नाही. प्रथम समयातच संपूर्ण विश्वाला निरवशेष रूपाने ग्रहण केले. त्यामुळे दुसऱ्या समयात ग्रहण करण्यासाठी नवीन काही शिल्लकच राहिले नाही. प्रथम घासातच संपूर्ण विश्वाला ग्रासीभूत केले, आता नवीन खाण्यासाठी काही उरलेच नाही. म्हणून केवली भगवान कोणत्याही पदार्थाचे जाणणे सोडत नाहीत व कोणत्याही परपदार्थाला नवीन ग्रहण करीत नाहीत. पहिल्या समयातच विश्वातील संपूर्ण पदार्थांच्या ज्ञेयाकार रूपाने परिणमतात. म्हणून पुन्हा अन्य ज्ञेयाकार रूपाने परिणमत नाहीत. सर्व आत्मप्रदेशातून संपूर्ण विश्वाला पाहतात व जाणतात. ज्याप्रमाणे स्वच्छ आरशाला कोणतीही इच्छा नाही तरी सुद्धा त्यामध्ये घटपटादी पदार्थ झळकतात, असाच ज्ञानाचा स्वभाव आहे. सर्वज्ञ भगवान इच्छापूर्वक कोणत्याही पदार्थाला ग्रहण करायला जात नाहीत, परंतु ज्ञानाच्या स्वच्छतेमध्ये लोकालोकातील सर्व पदार्थ स्वयं झळकतात. खंड रूपाने जाणणाऱ्या क्षायोपशमी ज्ञानामध्ये परिवर्तन होते व राग उत्पन्न होतो. परंतु केवलींना क्षायोपशमी ज्ञानाचा अभाव आहे. त्यांना क्षायिक निरावरण केवल ज्ञान प्रकट झालेले आहे. क्षायोपशमी ज्ञान हे केवलींना नाही. त्यांचं कोणतं ज्ञान सांगितलं? क्षायिक निरावरण असं केवल ज्ञान प्रकट झालेलं आहे. त्यामुळे एकाच वेळी संपूर्ण विश्वाला अखंडपणे जाणतात. आत्मा व पदार्थ यांच्यामध्ये व्यवहाराने ग्राहक संबंध असला तरी ज्ञान ज्ञेयापासून अत्यंत भिन्न आहे. प्रत्येक आत्मा ज्ञान स्वभावी असल्यामुळे आपल्याच प्रदेशांमध्ये आपल्याद्वारे ज्ञान रूपाने परिणमतो, ज्ञेयरूप होत नाहीच. समस्त ज्ञेय पदार्थ स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल, स्वभावरूप चतुष्टयामध्ये राहून आपापल्या परिणमन रूपाने परिणमतात, ज्ञानरूप होत नाहीत. मग अशा प्रकारे ज्ञानीच्या ठिकाणी सर्व परपदार्थांपासून अत्यंत विविक्तपणा म्हणजे
वेगळेपणा, भिन्नपणा आहे. अशा पद्धतीने दुसरा अर्थ आपण इथे पाहिला की केवलींच्या ज्ञानामध्ये काय होते, ज्ञप्ती परिवर्तन क्रिया होत नाही, ज्ञप्ती परिवर्तनाचा अभाव आहे केवलींमध्ये. त्यामुळं काय आहे, ते एका समयामध्ये संपूर्ण लोकालोकातील सर्व द्रव्य, त्यांचे गुण आणि त्यांच्या त्रिकालवर्ती पर्यायांना युगपत जाणतात आणि त्यामुळं त्यांना परत एका ज्ञेय पदार्थाला सोडून दुसऱ्याला ग्रहण करायचं हे कारणच राहत नाही. आणि त्यामुळं काय सांगितलं, ते ग्रहण करत नाहीत, ज्ञेय पदार्थांना सोडत नाहीत आणि त्या रूपाने परिणमन देखील करीत नाहीत. हा दुसरा अर्थ आपण या 32 नंबरच्या गाथेचा पाहिला. ओम नमः. जय 24 भगवान की जय. जावानी के ज्ञान से सूझे लोकालोक, सोवानी मस्तक नमो सदा देत हूँ धूप. देव भजो अरहंत नित, गुरु सेवो निर्ग्रंथ, दया धर्म पालो सदा, यही मोक्ष का पंथ. जेवले सिद्धांत शास्त्र की जय. जिनवाणी माता की जय. सावधान. जाणा, हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. हा मी जीव ज्ञानदर्शन स्वभावीच आहे. ज्ञाता दृष्टाच माझा स्वभाव आहे. जाणणे पाहणे हेच माझे काम आहे. हा मी जीवद्रव्य जाणणारा मात्र आहे. परद्रव्याचा ग्रहण करणारा, त्याग करणारा नाहीच. परद्रव्य रूपाने परिणमन करणारा देखील हा मी जीवद्रव्य नाहीच. मी तर सदा त्रिकाली न्यायक स्वरूपच आहे. न्यायक स्वरूपोऽहं, शुद्ध चिदानंद स्वरूपोऽहं, शाश्वत स्वरूपोऽहं, एकोऽहं ध्रुवोऽहं जीवोऽहं. विसर्जन. भो प्रभो मन वचन काय कृतकारी तनुमोदन, सरंभ समारंभ आरंभ, क्रोध मान माया लोक प्रमाद इत्यादी विभावांच्या द्वारे माझ्याकडून या भवात पूर्वभवात खऱ्या देवशास्त्र गुरु यांचा विनय झाला. घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम व्यतिक्रम अतिचार अनाचार दोष घडले. एकेंद्रियापासून पंचेंद्रियांपर्यंत ज्या जीवांची हिंसा विराधना झाली, दिवसा व रात्री घडलेल्या या सर्व दोषांचा पश्चाताप व्यक्त करून मी क्षमा मागते. हे माझे सर्व दोष मिथ्या होत
स्वाध्याय करताना जे काही दोष घडले ते सर्व दोष मिथ्या होत मी माझ्यामध्येच राहू या सर्व दोषांविषयी मी प्रायचित्त घेत आहे. ओम नमः. सर्वांना क्षमा, सर्वांची क्षमा. जे बोले पंचपरमेष्ठी भगवान की जय, सिद्धांत शास्त्र की जय, जिनवाणी माता की जय. सर्वांना जय जिनेंद्र, जय जिनेंद्र.